स्टुडंट, बायोलॉजी गायडन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण CETच्या मुलांसाठी क्विक सिलेबसची रिव्हिजन घेणार आहोत किंवा क्विक सिरीज सुरू करणार आहोत, क्विक रिव्हिजन सिरीज सुरू करणार आहोत. त्यातला आपला पहिला चॅप्टर सुरू होता रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. ठीक आहे, या चॅप्टरचा आजचा जो व्हिडिओ असेल तो सेकंड पार्टचा असेल. आता पुढचा पॉईंट कुठला असेल तर आपल्या बोर्डच्या सिलेबसमध्ये ह्या पॉईंटला तुम्ही जर स्टडी करायला घेतला तर ह्या पॉईंटचं नाव असेल डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आणि याच पॉईंटला तुम्ही जर NCERTच्या सिलेबसमध्ये पाहायला गेला तर ह्या पॉईंटचं नाव आहे पिस्टिल, मेगास्पोरेंजियम अँड एम्ब्रियोसॅक. ठीक आहे, आता तुम्ही ह्या दोघांचं जरी नाव पाहिलं, जरी वेगवेगळं असलं तरी दोघांच्या याच्यामध्ये तुम्ही जर एक्सप्लेनेशन पाहिलं तर सेम असेल. एखादी डेफिनेशन फक्त एक्स्ट्रा असेल. त्यामध्ये जर तुम्ही पहिला पॉईंट पाहिला, दोन्हीमध्ये सेम एक्सप्लेनेशन आहे. सो तुम्हाला CETला थोडंसं डिटेल स्टडी करावं लागेल आणि NCERTला थोडासा किंवा नीटसाठी थोडासा 1-2 पॉईंट्स असे आहेत जे वेगळे आहेत, ते तुम्हाला त्याच्यावरती फोकस करावं लागेल. आता तुम्ही ज्यावेळेला हा पॉईंट स्टडी करता त्याच्यामध्ये हा पॉईंट कुणाच्या अंडर येतो तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर, बरोबर. मग ज्यावेळेला तुम्ही फ्लावरचं टिपिकल स्ट्रक्चर पाहता, टिपिकल स्ट्रक्चरमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हा कुठला येतो तर त्याला आपण काय म्हणतो, इट्स अ गायनोशियम, बरोबर. मग गायनोशियमचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट म्हणजे कुठला तर कार्पेल, बरोबर. कार्पेलचं ऑर नाव काय येणार आहे तर पिस्टिल. ठीक आहे, मग असा कार्पेल तुम्ही ज्यावेळेला स्टडी करता त्यावेळेला कार्पेल किंवा पिस्टिल हा फ्लावरचा इसेन्शियल पार्ट आहे, प्लस तो फर्टाईलसुद्धा पार्ट आहे. म्हणजे शॉर्टमध्ये तो इसेन्शियलसुद्धा आहे आणि तो फर्टाईलसुद्धा आहे. त्याला फर्टाईल का म्हटलं कारण तो रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये यूज केला जातो. मग एका सिंगल इंडिव्हिज्युअल अशा कार्पेलचं स्ट्रक्चर पाहिलं तर हा कार्पेल किती भागात डिवाइड झालेला आहे तर 3 भागामध्ये, बरोबर. आता यातले तिसरा भाग, हे 3 भाग कोणते असतील तर वरचा जो रिजन असेल विच आर ग्लोब्युलर इन स्ट्रक्चर विच आर कॉल्ड ॲज अ स्टिग्मा. हा जो रिजन असेल स्टिग्मा, जो फिदरी असतो आणि स्टिकी असतो. कारण ह्याचं फंक्शन काय असेल तर जे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होत असतात, पॉलिनेट होत असतात, अशा पोलन ग्रेन्सला, अशा स्टिग्माला ट्रॅप करायचं असतं. इथं ट्रॅप केलेले सगळे पोलन ग्रेन्स मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना जी पोलन ट्यूब फॉर्म होते, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं, ती पोलन ट्यूब ओव्हिलपर्यंत पोचवायची हे काम करणारी जी ट्यूब असते तिला काय म्हटलंय, स्टाईल म्हटलंय. ठीक आहे, आता त्यानंतर ही जी स्टाईल आहे, ही स्टाईल स्टिग्मा आणि ह्या ओव्हरी ह्या दोघांना कनेक्ट करण्याचं काम करते. आता ही जी ओव्हरी आहे, ह्या ओव्हरीला आणखीन एक नाव दिलंय विच इज कॉल्ड ॲज अ मेगास्पोरेंजियम. ह्याच ओव्हरीचं नाव काय असेल मेगास्पोरेंजियम. कारण ही जी ओव्हरी आहे, ही ओव्हरी ओव्हिलला प्रोटेक्ट करते. म्हणजेच याच ओव्हिलला ऑर नाव काय असेल तर मेगास्पोर. बघा, जसं पोलन ग्रेनचं ऑर नाव आहे मायक्रोस्पोर, तसं ओव्हिलचं ऑर नाव आहे मेगास्पोर. ठीक आहे, आता स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी किंवा ओव्हिल ह्यांना जर स्टडी केला तर ह्यांच्यामधला महत्त्वाचा किंवा फर्टाईल पार्ट कुठला असेल तर ओव्हिल. आता तुम्ही जर ओव्हिलचं स्ट्रक्चर स्टडी करत असाल तर स्पेशली आपण जो चॅप्टर स्टडी करतोय रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स, तर हे जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत हे स्पेशली कुठल्या टाईपचे फ्लावरिंग प्लांट्स तुम्ही स्टडी करणार आहात तर ते असतील एंजिओस्पर्मिक प्लांट्स. मग अशा एंजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये कुठल्या टाईपचं ओव्हिल सापडतं तर ते असतं ॲनाट्रोपोस ओव्हिल, बरोबर. मग असं ॲनाट्रोपोस ओव्हिल, ज्याला ॲनाट्रोपोस असं का म्हटलं आहे तर याच्यावरती तुम्हाला CETला प्रश्न येऊ शकतो. मग ॲनाट्रोपोस ओव्हिलला ॲनाट्रोपोस ओव्हिल का म्हटलेलं आहे कारण ॲनाट्रोपोस ओव्हिलचं जे ओपनिंग असतं हे ओपनिंग नेहमी डाऊनवर्ड साईडला असतं. का कारण त्याची जी पेडिसेल असते, त्याचा जो फ्युनिकल असतो, तो फ्युनिकल स्लाइटली बेंड झालेला असतो. मग ज्या वेळेला तुम्ही असं ॲनाट्रोपोस ओव्हिल स्टडी करता त्यावेळेला त्याचा TS जर TS पाहिला तर या ओव्हिलमध्ये सर्वात महत्त्वाचा सेंटरचा जो भाग असतो ज्याला आपण काय म्हणतो एम्ब्रियोसॅक. ठीक आहे, आणि हा जो एम्ब्रियोसॅक असतो, ह्या एम्ब्रियोसॅकचं ऑर नाव काय येईल, इट्स कॉल्ड ॲज अ फिमेल गॅमेटोफाइट, ऑल्सो कॉल्ड ॲज द मेगास्पोर. ठीक आहे, आता ह्याच्यावर CETला प्रश्न कसा येईल तर हा जो सेंटरला असलेला मेगास्पोर असतो किंवा एम्ब्रियोसॅक असतो, हा तुम्ही कुठल्या टाईपचा स्टडी करताय तर त्याचं नाव असेल पॉलिगोनम टाईपचा. ठीक आहे, हा कसा असतो मोनोस्पोरिक आहे.
हा कसा आहे, एंडोजेनिक आहे. मग हा मोनोस्पोरिक का आहे, कारण तो ॲट ए टाइम एका वेळेला मॅच्युअर्ड होतो. हा पॉलिगोनम टाईपचा का आहे, कारण हा 7 सेल आणि 8 न्यूक्लियसचा तयार झालेला आहे. हा जो तयार झालेला आहे याच्यावर तुम्हाला CETला किंवा नीटला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हा जो एम्ब्रिओसॅक आहे हा एम्ब्रिओसॅक कुठल्या टाईपचा असतो, स्पेशली कशामध्ये, तर ॲनाट्रोपस ओव्हिलमध्ये. तो कुठल्या टाईपचा असेल, तर 7 सेल आणि 8 न्यूक्लियसचा. मग या 7 सेल आणि 8 न्यूक्लियसची अरेंजमेंट स्पेशली जर तुम्ही चलाजल एंड पाहिला तर चलाजल एंडला 3 सेम साईज आणि 3 सेम शेपच्या सेल असतात, ज्यांचं और नाव आहे, ज्याला म्हणतात अँटीपोडल सेल्स. ज्यांचं फंक्शन काहीच नसतं, त्यांचं फंक्शन फक्त काय आहे, तर नरिशमेंट ऑफ अ सेकंडरी न्यूक्लियस. ह्या ज्या असतात ह्या नेहमी चलाजल एंडला असतात. ह्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अँटीपोडल सेल्स एम्ब्रिओसॅकमध्ये कुठल्या एंडला असतात. त्यानंतर त्याच्या अपोजिट एंड येतो, हा असतो मायक्रोपायलर एंड. मग अशा मायक्रोपायलर एंडला ज्या 3 सेल असतात त्यामध्ये जी मधली सेल असते ही थोडीशी फंक्शनल असते, सो स्लाइटली लार्ज इन स्ट्रक्चर असते. त्याच्या सराउंडिंग रिजनला 2 सेल्स असतात, तिला सिनर्जिड सेल्स असं म्हणतात. आणि ह्याच्यामधली ही जी एक सेल असते ही सेल फंक्शनल असते, कारण त्या सेलचा पुढे जाऊन फर्स्ट फर्टिलायझेशनमध्ये यूज होऊ शकतो. अशा एम्ब्रिओसॅकमध्ये सेंटरला 2 सेल फ्यूज होऊन यांच्यापासून तयार होतो, हा असतो सेकंडरी न्यूक्लियस. हा असतो सेकंडरी न्यूक्लियस. आता इथं तुम्हाला CETला आणखीन एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हा जो सेकंडरी न्यूक्लियस असतो हा सेकंडरी न्यूक्लियस कधी तयार होतो, तर 2 सेल्स एकत्र आल्या तर हा सेकंडरी न्यूक्लियस तयार होतो, 2 सेल्स फ्यूज झाल्या तर. पण जर ह्या सेल्स दोन्ही पण फ्यूज नसतील, बोथ दे आर सेपरेटेड, दॅट टाइम दे आर कॉल्ड ॲज अ पोलार न्यूक्लिआय. म्हणजे त्या सेल जर फ्यूज झालेल्या नसतील तर त्या सेल्सला काय म्हणणार आपण, पोलार न्यूक्लिआय. आणि जर त्या फ्यूज असतील तर त्याला सेकंडरी न्यूक्लियस म्हटले. आणि सेकंडरी न्यूक्लियस हा सेकंड फर्टिलायझरमध्ये यूज केला जातो. ठीक आहे. अशा एम्ब्रिओसॅकला बाहेरच्या साईडनी बल्की रिजनचं कव्हरिंग असतं, ज्याला न्यूसेलस असं म्हणतात. आणि ह्याला बल्की रिजन का म्हटलंय, कारण असा न्यूसेलस प्रॉपर सगळा सेलनी भरलेला असतो. अशा प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम असतं. आणि हे जे न्यूक्लियस सायटोप्लाझम असतं हे पुढे जाऊन ह्या सेल्स पुढे जाऊन एम्ब्रिओसॅक फॉर्म करायला मदत करतात. ठीक आहे. आणि ह्या ज्या सगळ्या सेल्स असतात ह्या नेहमी डिप्लॉइड इन स्ट्रक्चर असतात. अशा न्यूसेलसला बाहेरून आतून कव्हरिंग असतं विच इज कॉल्ड ॲज अ इनर इंटिग्युमेंट, त्याच्या बाहेरून कव्हरिंग असतं विच इज कॉल्ड ॲज अ आउटर इंटिग्युमेंट. ठीक आहे. आता हे जे 2 लेयर्स आहेत, आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट, ज्या वेळेला एखादी सीड तयार होते, ती मॅच्युअर्ड व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला आउटर इंटिग्युमेंट टेगमन फॉर्म करतं आणि आतला जो रिजन असतो इनर इंटिग्युमेंट हा टेस्टा असं स्ट्रक्चर फॉर्म करतो. ठीक आहे. पुढे गेला तर हे जे ॲनाट्रोपस ओव्हिल आहे ह्या ॲनाट्रोपस ओव्हिलला बाहेरून 2 लेयरचं कव्हरिंग आहे. सो इथं कन्सेप्ट काय वापरली आहे, इट्स कॉल्ड ॲज अ बायटेगमिक. ह्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ॲनाट्रोपस ओव्हिलमध्ये जे इंटिग्युमेंट आहे जे 2 लेयरमध्ये असतं त्याला काय म्हणतात, इट्स कॉल्ड ॲज अ बायटेगमिक. असं जे आउटर इंटिग्युमेंट असतं हे इंटिग्युमेंट पुढं जाऊन कंटिन्यू होतं आणि ह्या ओव्हिलचा बेस तयार होतो. हा जो बेस असतो इट इज कॉल्ड ॲज अ चलाजा. ठीक आहे. तो ज्या एंडला असतो त्या एंडला म्हटलंय चलाजल एंड. दीज आर फुल्ली फिल्ड बाय पॅरेंटकॅमेटस सेल्स. म्हणजे हा जो चलाजा असतो हा चलाजा पूर्णपणे पॅरेंटकॅमेटस सेल्सनी भरलेला असतो. ठीक आहे. असा हा जो चलाजा असतो हा चलाजा पुढे जाऊन एका फ्युनिकलमध्ये कंटिन्यू होतो आणि ही फ्युनिकल म्हणजे त्या ओव्हिलचा सपोर्ट असतो. ठीक आहे. आता ह्याच्यावर तुम्हाला ह्या पूर्ण पार्टची जी मी तुम्हाला आता नावं सांगितली ह्या प्रत्येक पार्टचं फंक्शन CETसाठी विचारलं जाऊ शकतं, अदरवाईज नीटसाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आता नीटसाठी ह्याच्या व्यतिरिक्त कुठले प्रश्न विचारतील तर बाळांनो जसं मगाशी सांगितलं की ॲनाट्रोपस ओव्हिलमध्ये जे ओव्हिल असतं हे ओव्हिल कुठल्या टाईपचं असतं तर ॲनाट्रोपस टाईपचं असतं. का, कारण ह्याचं जे ओपनिंग आहे ज्या ओपनिंगला काय म्हणतात,
ह्या ओपनिंगला म्हणतात मायक्रोपाईल आणि ह्या ओपनिंगमधून पोलन ट्यूब एंट्री करू शकते ड्युरिंग फर्टिलायझेशन. मग अशा मायक्रोपाईलचं जे ओपनिंग आहे हे ओपनिंग डाऊनवर्ड साईडला आहे, कारण हे जे फ्युनिकल आहे हे फ्युनिकल काय झालं, स्लाइटली बेंड झाले. ठीक आहे. मग ज्या वेळेला तुम्ही NCERTच्या बुकमध्ये स्टडी करता त्यावेळेला ॲज अ कम्पेअर एन्जिओस्पर्मिक प्लांट, जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये सुद्धा ओव्हिल असतं, पण त्या ओव्हिलचं जे मायक्रोपायलर ओपनिंग असतं हे ओपनिंग अपवर्ड साईडला असतं. म्हणून जिम्नोस्पर्मिक प्लांट्समध्ये जे ओव्हिल सापडतं हे ऑर्थ्रोडॉपस असतं. ठीक आहे. ऑर्थ्रोडॉपस टाईपचं ओव्हिल सापडतं आणि इथं जे आहे ते ॲनाट्रोपस ओव्हिलचं आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा जर पॉईंट स्टडी केला तर हा जो एम्ब्रिओसॅक असतो हा एम्ब्रिओसॅक पुढे जाऊन कसा मॅच्युअर्ड होतो, तर तुम्ही हे थेरॉटिकल सगळं स्टडी केलेलं आहे. जर थेरॉटिकल विदाऊट डायग्राम आपल्याला स्टडी करायचं असेल तर आता बाळांनो ह्याच्यावर CETला क्वेश्चन असं पण येऊ शकतो की तुम्हाला ही ॲनाट्रोपस ओव्हिलची डायग्राम दिली जाऊ शकते आणि ह्या डायग्रामवरून तुम्हाला त्याचे लेबल्स देखील पेपरला विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट येईल, हा जो एम्ब्रिओसॅक असतो हा एम्ब्रिओसॅक कसा मॅच्युअर्ड होतो, तर सर्वात पहिल्यांदा हा जो न्यूसेलस असतो हा न्यूसेलस सर्व स्पोरोजिनस टिश्यूनी काय झालेला असतो, फिलअप झालेला असतो. अशा स्पोरोजिनस टिश्यूमध्ये डिप्लॉइड सेल्स असतात आणि ह्यातली प्रत्येक सेल पुढं जाऊन मेगास्पोर फॉर्म करायला मदत करते. अशा त्यातल्या प्रत्येक सेलला काय म्हणतात, स्पोरोजिनस टिश्यू. मग त्यातली कुठली तरी एक सेल ॲक्टिवेट होते आणि ती पुढं जाऊन मेगास्पोर फॉर्म करते. अशा सेल्सला म्हटलं आहे आर्चिओस्पोरियम. ती सेल पहिल्यांदा बाय मिओसिस डिवाइड होते आणि मिओसिस डिवाइड झाल्यानंतर 4 टेट्रॅड्स किंवा 4 सेल्स फॉर्म होतात ज्याला आपण टेट्रॅड म्हणतो. आणि ज्या टेट्रॅड सेल्स फॉर्म होतात त्यातली एक सेल स्लाइटली लार्ज असते आणि बाकीच्या 3 सेल्स स्मॉल असतात, कारण ह्या ज्या वरच्या 3 सेल्स असतात या तिन्ही सेल्स डिजनरेटिव्ह इन स्ट्रक्चर असतात. कारण खालची जी एक सेल असते ही सेल कशी असते, फंक्शनल असते, कारण ही फंक्शनल सेल पुढं जाऊन त्या मदर सेलचं काम करते. आता ही जी सिंगल सेल आहे, ही जी फंक्शनल सेल आहे, ही फंक्शनल सेल 3 मायटोसिस सेल डिव्हिजन स्टेपमधून पास होते आणि मायटोसिस सेल डिव्हिजनमधून पास झाल्यानंतर बघा ह्या ज्या 3 सेल्स असतात ज्या डिजनरेटिव्ह असतात त्या डिजनरेट होऊन जातात, राहते फक्त एकच सेल. अशा एका सेलमध्ये जे न्यूक्लियस असतं हे पहिल्यांदा 2 भागात डिवाइड होतं, फर्स्ट मायटोसिस. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा सेकंड मायटोसिस, सेकंडमध्ये पुन्हा 4 फॉर्म होतात आणि थर्ड मायटोसिस, थर्डमध्ये 4चे किती होणार आहेत, तर 8 होतात. ठीक आहे. आणि सर्वात लास्ट स्टेपमध्ये हे जे 8 असणारा हा जो एम्ब्रिओसॅक असतो हा एम्ब्रिओसॅक रिअरेंज होतो आणि रिअरेंज झाल्यानंतर त्यातल्या ज्या 3 सेल्स असतात ह्या 3 सेल्स सेम साईज आणि सेम शेपमध्ये चलाजल एंडला जाऊन अटॅच होतात. खालच्या ज्या 3 सेल्स असतात त्यातली एक सेल लार्जर असते कारण तिचा फर्स्ट फर्टिलायझेशनमध्ये यूज होतो, जिला म्हणतात एक सेल. आणि हिच्या कडेच्या साईडला ज्या 2 सेल्स असतात जिला सिनर्जिड असं म्हणतात, जिचा वापर कशासाठी होतो तर फॉर द डेव्हलपमेंट अँड नरिशमेंट ऑफ एक सेल. आणि राहिलेल्या ह्या ज्या 2 सेल असतात या जर 2 फ्यूज नसतील त्या कॉल्ड ॲज अ पोलार न्यूक्लियाय आणि जर त्या फ्यूज असतील तर त्याला म्हणतात सेकंडरी न्यूक्लियस. ठीक आहे. आता हे झालं स्ट्रक्चर कशाचं, तर फिमेल गॅमेटोफाइटचं. ही डेव्हलपमेंट झाली. तुम्ही हा पॉईंट NCERTच्या बुकमध्ये किंवा बोर्डच्या बुकमध्ये स्टडी केला तर हे जे बेसिक पॉईंट आहेत ह्या दोन्ही सिलेबसमध्ये सिमिलर आहेत. आता ह्याच्या पुढचा पॉईंट जर पाहिला तर बोर्डच्या सिलेबसमध्ये सुद्धा पॉलिनेशन अँड इट्स एजन्सीज असं दिलेलं आहे आणि NCERTच्या बुकमध्ये सुद्धा तोच पॉईंट आहे. पण थोडासा फरक आहे बाळांनो. ज्यावेळेला तुम्ही बोर्डचा सिलेबस पाहता त्यावेळेला बोर्डच्या सिलेबसमध्ये पॉलिनेशनची डेफिनेशन दिलेली आहे आणि पॉलिनेशनचे मेन 2 टाईप दिलेले आहेत. 2 टाईप मेन कुठले येतील, एक सेल्फ पॉलिनेशन आणि एक क्रॉस पॉलिनेशन, जे तुम्ही ऑलरेडी बोर्डच्या सिलेबसमध्ये डिटेलमध्ये स्टडी केले. पण तुम्ही ह्या 2 टाईपला NCERTच्या बुकमध्ये स्टडी करत असाल तर सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन NCERTच्या बुकमध्ये एक्सप्लेन केलेलं नाही. मग त्यांनी डायरेक्टली क्रॉस पॉलिनेशन आणि सेल्फ पॉलिनेशनचे टाईप्स एक्सप्लेन केलेले आहेत.
जसं बोर्डच्या सिलेबसमध्ये सेल्फ पॉलिनेशनचे 2 टाईप्स पडले, त्यातला फर्स्ट होता ऑटोगॅमी आणि सेकंड होता जिॲटोनोगॅमी. तसं क्रॉस पॉलिनेशनचे 2 टाईप्स आहेत, झेनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन. पण ह्या 4 टाईपला तुम्ही NCERTच्या बुकमध्ये स्टडी करायला घेतला तर इथं ह्याचे मेन फक्त 3च टाईप दिले. कुठले असतील? ऑटोगॅमी, जिॲटोनोगॅमी अँड झेनोगॅमी. आता ऑटोगॅमी पाहिला तर आपल्या पुस्तकात, बोर्डच्या पुस्तकामध्ये फक्त डेफिनेशन दिली, एक्झाम्पल दिले. ह्या दोघांबद्दल किंवा उरलेले 3 जे अदर टाईप्स आहेत त्यांची पण एक डेफिनेशन दिलेली आहे आणि त्याचं खाली एक्झाम्पल दिलेत. आता तुम्ही त्यांना ह्याच्याशी कंपेअर केला तर इथं ऑटोगॅमीचे 2 टाईप्स दिलेत. एक आहे कॅस्मोगॅमस आणि सेकंड आहे क्लेस्ट्रोगॅमस. तुम्ही जर नीटचा पेपर सोडवण्याचे प्रयत्न करत असाल तर बाळांनो नीटच्या पेपरमध्ये याच्यावरती क्वेश्चन आहे. आता क्लेस्ट्रोगॅमस म्हणजे काय? क्लेस्ट्रोगॅमस इज अ टाईप ऑफ ॲटोगॅमी ज्याच्यामध्ये फ्लावर्स टोटली क्लोज केलेले असतात, म्हणजे इथे फॉरेन पोलन ग्रेन्सला एंट्री अवॉइड केली जाते. ठीक आहे. अशा ऑटोगॅमस, क्लेस्ट्रोगॅमसचं एक्झाम्पल तुम्हाला पुस्तकात पाहायला भेटेल. तुम्हाला बाळांनो जेवढे जमतील तेवढे या सगळ्यांचे एक्झाम्पल पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर येतो जिॲटोनोगॅमी. जिॲटोनोगॅमी इज अ टाईप ऑफ अ सेल्फ पॉलिनेशन. हे तुम्हाला माहीतच आहे. फ्लावर्स एकाच प्लांटवर असतात बट ते सेक्शुअली डिफरंट असतात. त्यानंतर तिसरा येतो झेनोगॅमी. बट झेनोगॅमी इज नॉट अ टाईप ऑफ अ सेल्फ पॉलिनेशन, इट्स अ टाईप ऑफ अ क्रॉस पॉलिनेशन जिथं 2 प्लांट्सच सेपरेट असतात. एका प्लांटवरचे पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटवरती ट्रान्सफर होतात. ह्याला म्हणलेलं झेनोगॅमी, जे आपल्या बोर्डच्या सिलेबसमध्ये दिलं आहे. सेम डेफिनेशन इथं आहे. फक्त फरक असा आहे की सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशनचे जसे 2 टाईप दिले तसे 2 टाईप इथे एक्सप्लेन केलेले नाहीत. इथे डायरेक्टली पॉलिनेशनचे हे 3 टाईप एक्सप्लेन केलेत. ठीक आहे. त्यानंतर जसं बोर्डच्या सिलेबसला एजंट, पॉलिनेटिंग एजंट हा पॉईंट येतो, तसंच यांच्यासुद्धा इथे एजंट हा पॉईंट येतो, पॉलिनेटिंग एजंट येतो. जसं बोर्डच्या सिलेबसला 2 प्रकारचे पॉलिनेटिंग एजंट आहेत, एक अबायोटिक आणि बायोटिक. अबायोटिकमध्ये विंड येतो आणि दुसरा येतो वॉटर. त्यानंतर बायोटिकमध्ये 3 येतात, इन्सेक्ट आहे, बर्ड आहे आणि बॅट आहे. त्या प्रत्येकाला बॉटॅनिकल शब्द वेगळे दिलेत. ॲनेमोफिलस फ्लावर, हायड्रोफिलस फ्लावर, एंटेमोफिलस फ्लावर, ऑर्निथोफिलस फ्लावर आणि चिरोप्टेरोफिली फ्लावर्स. बरोबर. मग असे जे 4 टाईप दिलेले आहेत, अशा 4 टाईप्स थ्रू जर पॉलिनेशन होणार असेल तर तिथं कोणकोणत्या प्रकारचे फ्लावर्स, त्या फ्लावर्समध्ये कोणकोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन झालेले असले पाहिजेत, हे सगळे पॉईंट तुम्हाला बोर्डच्या सिलेबसमध्ये तुम्ही थेरीला पूर्णपणे डिटेल स्टडी केलेत. ॲज अ कम्पेअर दॅट पॉईंट इन NCERT बुक, म्हणजे NCERTच्या बुकमध्ये तुम्ही जर ते सगळे पॉईंट स्टडी करायला गेला तर फ्लोरल अडॅप्टेशन आहे तशा एक्सप्लेन केलेल्या आहेत. तिथं जसे एक्झाम्पल दिलेले आहेत तसे ह्यासुद्धा सिलेबसमध्ये त्याचे नंबर ऑफ एक्झाम्पल दिलेले आहेत. ते सगळे एक्झाम्पल तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट येतो पोलन पिस्टिल इंटरॅक्शन, जो बोर्डच्या पॉईंटमध्ये सुद्धा, बोर्डच्या सिलेबसमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेला आहे. जसं हा पोलन ग्रेन आणि हा पिस्टिल म्हणजे कार्पेल. जसं आपण मगाशी सांगितलं की गायनोशियमच्या एका इंडिव्हिज्युअल पार्टला कार्पेल किंवा पिस्टिल असं म्हटलं जातं. मग ज्या वेळेला ह्या दोघांचं इंटरॅक्शन हा पॉईंट स्टडी करता त्यावेळेला आपण असं सांगितलं होतं की ज्या वेळेला पोलन ग्रेन डेव्हलप होतो, पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट सुरू होते, त्यावेळेला पोलन ग्रेन 2 सेलमध्ये डिवाइड होतो. त्यावेळेला तो पोलन सॅकच्या आतमध्ये असतो आणि नंतर तो ज्यावेळेला मॅच्युअर्ड होतो, मॅच्युअर्ड झाल्यानंतर 2 सेल्ड स्टेजमध्ये त्याचं पॉलिनेशन होतं आणि तो स्टिग्मावरती जाऊन पॉलिनेट होतो. तो ज्यावेळेला स्टिग्मावरती जाऊन पॉलिनेट होतो, पॉलिनेट झाल्यानंतर स्टिग्माच्या इथलं जे स्टिकी मटेरियल असतं, हे सगळं स्टिकी मटेरियल तिथं काय केलं जातं, ॲब्सॉर्ब करून घेतलं जातं आणि तिथं जे काय ॲक्टिव्हिटीज होतात दॅट इज कॉल्ड ॲज द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ठीक आहे. आता लास्टचा पॉईंट आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. बघा हा जर पॉईंट तुम्ही बोर्डच्या सिलेबसमध्ये स्टडी केला तर या पॉईंटबद्दल बोर्डच्या सिलेबसमध्ये काही एक्सप्लेनेशन नाही आहे. NCERTच्या बुकमध्ये ह्याच्याबद्दल थोडंसं वेगळं एक्सप्लेनेशन दिलं आहे. आता असं म्हणता नाही येणार की आपल्या बोर्डच्या सिलेबसमध्ये ह्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन नाही आहे, पण हे जे एक्सप्लेनेशन आहे ते आपल्या या चॅप्टरमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे. आपल्या बोर्डच्या सिलेबसमध्ये एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन, तिथे ज्या प्लांट ब्रीडिंगच्या मेथड दिलेल्या आहेत तिथे हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. पण NCERTच्या बुकमध्ये
पोलन पिस्टिल इंटरॅक्शनच्या खालच्या साईडला ह्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दिले. आता तुम्हाला माहीतच आहे इमॅस्क्युलेशन म्हणजे काय. जिथं फ्लावर, जिथं जे फिमेल फ्लावर असतं, फिमेल फ्लावरवरचे स्टॅमेन्स रिमूव्ह करतात, अँथर रिमूव्ह केले जातात बिफोर अँथेसिस. म्हणजे एखाद्या फिमेल फ्लावरचे, किंवा डेफिनेशन तुम्हाला असं सांगता येईल, रिमूव्हल ऑफ अँथर बिफोर अँथेसिस इज कॉल्ड ॲज अ इमॅस्क्युलेशन. मग ह्या इमॅस्क्युलेशनमध्ये तुम्हाला सीईटीला क्वेश्चन कसा पडू शकतो, तर इमॅस्क्युलेशन ही मेथड कुठल्या फ्लावरवर केली जाते, मेल की फिमेल, त्याचं उत्तर असेल फिमेल. आणि कधी केले जाते, तर त्या फिमेल फ्लॉवरमध्ये अँथरवरचे पोलन ग्रेन फॉर्म होण्याच्या अगोदर. किंवा क्वेश्चन असा येईल की व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ अँथेसिस. अँथेसिस दॅट इज अ बिफोर डेव्हलपमेंट ऑफ अ पोलन ग्रेन्स. नेहमी लक्षात ठेवा, इथं बऱ्याच वेळेला चूक होते, बिफोर की आफ्टर. तर बिफोर पॉलिनेशन, बिफोर डेव्हलपमेंट ऑफ अ पोलन ग्रेन्स, रिमूव्हल ऑफ अ अँथर इनटू द फिमेल फ्लॉवर इज कॉल्ड ॲज अ इमॅस्क्युलेशन. ठीक आहे. आणि त्यानंतरची ही इमॅस्क्युलेशन प्रोसेस सक्सेसफुल होण्यासाठी ते जे फ्लावर असेल त्या फ्लावरला बॅगनी कव्हर केलं जातं फॉर अवॉइड कंटामिनेशन. मग अशा ज्या प्रोसेस केल्या जातात, ह्या प्रोसेस कशाच्या अंडर येतात, तर आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. बघा बाळांनो, आजचा जो पॉईंट आपण स्टडी केला, ह्या पॉईंटमध्ये आपण फिमेल गॅमेटोफाईटचा स्टडी केला. पूर्णपणे जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो फ्लावरचा, तो पार्ट कुठला असतो, त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचं ओव्हिल असतं, ते कसं डेव्हलप होतो, त्याच्यानंतर पाहिलं आपण पॉलिनेशनचे टाईप्स कुठले, देन एजंट कुठले असतात, इंटरॅक्शन ह्याच्यामध्ये कसं होतं, पोलन पिस्टलमध्ये इंटरॅक्शन कसं होतं, आणि आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन कसं होतं. आणि ह्या सगळ्याचा स्टडी करताना आपण बोर्ड आणि NCERT ह्या दोन्ही बुकला काय केलं, कम्पेअर केलं. ठीक आहे. तुम्हाला जर ह्या पॉईंटमध्ये काही क्युरीज असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि जर तुम्हाला हा लेक्चर किंवा हा व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या सर्व मित्रांना ह्याची लिंक शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.